राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून सध्या खलबतं सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी या संदर्भात चर्चा करणार आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीबाबत फडणवीस हे पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी दीर्घ चर्चा करतात। भाजप राज्यसभेच्या निवडणुकीत चौथा उमेदवार उतरवू शकतो असं म्हटलं जात आहे। अनेक नावं आहेत जी या राज्यसभेच्या निवडणुकीच्या शर्यतीत आहेत। काही जागा रिकाम्या होत आहेत राज्यसभेसाठीच्या आणि तिथे भाजपकडून आतापर्यंत 3 नावं समोर येत होती, मात्र आता चौथा उमेदवार भाजप देऊ शकता अशी चर्चा आहे। प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। ओम, चौथं नाव नेमकं काय असू शकतं जर राज्यसभेसाठीची उमेदवारी द्यायची झाली तर? भाजपमध्ये अत्यंत महत्वपूर्ण घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे, ज्या अनुषंगानं आपण पुढारी न्यूजवर यापूर्वी सांगितलं होतं की राज्यसभेच्या अनुषंगानं कुठेतरी मागची निवडणुकीमध्ये जी राजकीय घडामोडी घडली होती त्या अनुषंगानं काही धक्के किंवा राजकीय महत्वपूर्ण घटना घडू शकतात। त्या पद्धतीने भाजपची हालचाल सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली आहे आणि तासभर चर्चा या बैठकीमध्ये झाल्याचं आपल्याला सूत्रांच्या वतीनं कळतंय। लोकसभेत राज्यसभेच्या अनुषंगानं जी निवडणूक आता 28 फेब्रुवारीला जसं मतदान होतंय त्यामध्ये भाजप चौथा उमेदवार टाकणार हे आता जवळपास त्या अनुषंगाने भाजपची ताकदपणे सुरू झाली आहे। काही सरप्राइझिंग नावं या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उतरू शकतात ही एक अत्यंत महत्वाची अपडेट त्यामध्ये आहे। त्यामुळे भाजप पूर्णपणे ऍक्शन मोडवर आलंय आणि महायुतीच्या वतीनं 6च्या 6 जागा लढवण्याच्या संदर्भातली चाचपणी कुठेतरी भाजपच्या पुढाकारानं सुरू झाली आहे असं आपण या निमित्तानं म्हणतो। नावांचा जर प्रश्न सांगशील तर सध्या तरी आपले पत्ते खोलायला तयार नाहीये, त्यामुळे काही सरप्राइझिंग नावं या निवडणुकीमध्ये समोर येऊ निश्चित आणि येत्या काळात ती नावं स्पष्ट होतीलच जर भाजपकडून तशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला तर। ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।